नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेल्या जिओग्राफीच्या सर्व प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. त्यामधील पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता घटक भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे? ऑप्शन क्रमांक 1 भूमिखंडाचा विस्तृत भाग, बी भारताच्या तिन्ही बाजूंनी असणारा समुद्र किनारा, 3 30 डिग्री ते 40 डिग्री अक्षांशाच्या पट्ट्यात जेट वायूचे अस्तित्व. ऑप्शन 4 वरील चारही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. वरील सर्व पर्याय ही भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी ही कारणीभूत आहेत. त्यानंतर 17वा प्रश्न, सिमेंट उद्योग केंद्राचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा योग्य क्रम लावा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. दालमिया दादरी, खेतडी, सवाई माधोपूर आणि चित्तोडगड असा हा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा योग्य क्रम आहे. 18वा प्रश्न, न्यूनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे? तर न्यूनमती हा तेल कारखाना आसाम या राज्यामध्ये आहे. 19वा प्रश्न, काथ डॅडॅश झाडापासून मिळवतात. तर काथ हा पदार्थ खैर या झाडापासून मिळवतात. ऑप्शन क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर आहे. त्यानंतर 20वा प्रश्न, डॅडॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. तर तमिळनाडू हे राज्य पवन ऊर्जा उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. त्यानंतर छत्तीसगड हे राज्य कोळसा उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. 21वा प्रश्न, उत्तर पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणते? तर गोरखपूर हे उत्तर पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे. 22वा प्रश्न, खालील विधानाची सत्यता तपासा. विधान ए, महाराष्ट्र पठाराचा बहुतांश भाग बेसाल्ट खडकाने व्यापलेला आहे. तर विधान ए योग्य आहे. विधान ब, महाराष्ट्र पठाराची निर्मिती लावारसाच्या संचयनाने झालेली आहे. तर विधान बी पण योग्य आहे. आणि ऑप्शन क्रमांक 1 विधान अ आणि ब दोन्ही विधानेही सत्य आहेत. 23वा प्रश्न, खालील विधानांची सत्यता तपासा. विधान अ, कोकणाचे हवामान थंड, विषम आणि कोरडे आहे. तर हे चुकीचं आहे. विधान ब, महाराष्ट्र पठाराचे हवामान हे उष्ण दमट सम आहे. तर हे पण विधान चुकीचं आहे. तर महाराष्ट्र पठाराचे हवामान हे थंड, विषम आणि कोरडे आहे. तर कोकणाचे हवामान हे उष्ण, सम आणि दमट प्रकारचे आहे. त्यामुळे दोन्ही विधाने ही असत्य आहेत. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. खालील विधानांची सत्यता तपासा. विधान अ, समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होत जाते. याला तापमानाचा सामान्य लोप दर असे म्हणतात. तर विधान अ हे योग्य आहे. विधान ब, समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होण्याऐवजी वाढत जाते. याला तापमानाची विपरीतता असे म्हणतात. विधान ब पण योग्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 विधान अ आणि ब दोन्ही विधानेही सत्य आहेत. 25वा प्रश्न, खालील विधानांची सत्यता तपासा. विधान अ, एखाद्या प्रदेशात उपलब्ध नैसर्गिक साधन सामुग्रीचे प्रमाण भरपूर असेल आणि लोकसंख्येचे प्रमाण कमी असेल तर अशा लोकसंख्येला अतिरिक्त लोकसंख्या म्हणतात. तर हे विधान चुकीचं आहे. जर लोकसंख्येचे प्रमाण हे कमी असेल तर त्या लोकसंख्येला न्यूनतम लोकसंख्या असे म्हणतात. विधान ब, एखाद्या प्रदेशात उपलब्ध नैसर्गिक साधन सामग्रीचे प्रमाण कमी असेल आणि लोकसंख्येचे प्रमाण जास्त असेल तर अशा लोकसंख्येला न्यूनतम लोकसंख्या असे म्हणतात. हे पण विधान चुकीचं आहे. जर लोकसंख्येचे प्रमाण जास्त असेल तर त्यास लोकसंख्येची अतिरिक्त लोकसंख्या असे म्हणतात. हे पण विधान चुकीचं आहे. विधान अ आणि ब दोन्ही विधानेही असत्य आहेत. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. 26वा प्रश्न, विधान अ, हिवाळ्यामध्ये द्वीपकल्पीय भारताच्या तुलनेत उत्तर भारतामध्ये हवेचे तापमान खूपच कमी असते. त्यामुळे तेथे हवेच्या दाबाचे प्रमाण अधिक असते. हे विधान योग्य आहे. जर हवेचे तापमान कमी असेल तर तिथे हवेच्या दाबाचे प्रमाण अधिक असते. विधान ब,
हिवाळ्यामध्ये उत्तर भारताच्या तुलनेत द्वीपकल्पीय भारतामध्ये हवेचे तापमान खूप जास्त असते, त्यामुळे तेथे हवेच्या दाबाचे प्रमाण कमी असते. तर हे पण विधान योग्य आहे. हवेचे तापमान जर खूप जास्त असेल तर हवेचा दाबाचे प्रमाण कमी असते आणि हवेचे तापमान कमी असेल तर तिथे हवेच्या दाबाचे प्रमाण हे अधिक असते. विधान अ आणि ब दोन्ही विधानेही योग्य आहेत. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. 27वा प्रश्न, भारताचे अंटार्क्टिकावर डॅश हे संशोधन केंद्र आहे. तर भारताचे अंटार्क्टिकावर मैत्री हे संशोधन केंद्र आहे. 28वा प्रश्न, रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन डॅश या पिकासाठी उत्कृष्ट आहे. रबर, कॉफी, ताग आणि कापूस. तर ही जमीन कापूस या पिकासाठी उत्कृष्ट आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. 29वा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. तापी नदीची उपनदी ही प्रवरा पांझरा, गोदावरीची उपनदी प्रवरा, भीमा नदीची उपनदी इंद्रायणी आणि कृष्णा नदीची उपनदी ही पंचगंगा. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटले आहेत तेथील डॅश परिसरात दाट लोकवस्ती आढळते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. पिंपरी चिंचवड या परिसरात दाट लोकवस्ती आवडते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.